नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण बघणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. पहिल्याच कमेंटला आपण पिन कमेंट असंही म्हणतो, त्या कमेंटमध्ये ह्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वरच्या बाजूला 24,575, 26,645 आणि 24,700 अशी वरच्या बाजूला तीन टार्गेट आहेत. काल क्लोजिंग तुम्ही बघू शकता चार्टवर इथे झालेलं होतं आणि पुन्हा एकदा गॅप अप ओपन होऊन किंवा ओपनिंग नंतर वर जाऊ शकतं आणि ॲटलिस्ट ही जी लेवल आहे 24,575 ही येऊ शकते असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. त्याचबरोबर ही तीन फायनल टार्गेट असल्यामुळे ह्याच एरियाच्या आसपास एम पॅटर्न देखील बनू शकतो असंही सांगितलेलं होतं. आज काय झालं आपण चेक करूया. ओपन झालं तर पहिल्या लेवलच्या वर इथे ओपन झालं आणि ओपन झाल्या झाल्या तुम्ही बघू शकता की लगेच दुसरं टार्गेट सुद्धा अचीव झालं. त्यानंतर एकदा सेलिंग आलं. हे सेलिंग येत असतानाच मी सांगितलं होतं की सध्या मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी आहे. त्यामुळे खूप वर खाली होऊ शकतं. तुम्ही बघू शकता दोन टार्गेट आल्यानंतर खाली आलं, परत वर गेलं, परत दोन्ही टार्गेट आली, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली. म्हणजे तुम्ही बघू शकता की जवळ-जवळ दुपारपर्यंत म्हणजे 2-2:30 वाजेपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये ह्या पहिल्या दोन टार्गेटमध्येच किंमत थोडी खाली, थोडी वर अशा पद्धतीनं आपल्याला त्याच एरियामध्ये प्ले होताना बघायला मिळाली आणि पूर्ण साइडवेज आपल्याला जसं रोज बघायला मिळतंय ओपनिंग नंतर एक मूव्हमेंट झाली की साइडवेज होतं तसंच इथे सुद्धा बघायला मिळालं आणि मग संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे काय झालं होतं बघा. इथे जसं आपण म्हटलं त्या पद्धतीने इथे एक एम पॅटर्न तयार पण झाला. तुम्ही जर बघितलं काळजीपूर्वक तर लक्षात येईल की इथे एक एम पॅटर्न तयार पण झाला. अगदी टेक्निकली बघायला गेलं तर ह्या एम पॅटर्न मध्ये थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल की ह्या एम पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा आलं होतं. म्हणजे जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं ब्रेकआउट आलं. म्हणजे ही कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डलनं ह्या कॅन्डलचा लो पण तोडला. पण इथे लगेचच आपल्याला काय झालं, किंमत पुन्हा वर आली. तर इथे काय होतं, समजा जर आपण इथे एंट्री घेतली असेल, म्हणजे माझी सिस्टीम कशी आहे मी तुम्हाला सांगतो. माझ्या सिस्टीमनुसार इथे एम पॅटर्न बनायला पाहिजे होता, तो बनला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एम पॅटर्न बनताना आपल्याला ही जी सेंटर लाईन असते, त्याच्या खाली जर क्लोजिंग आलं आणि त्याचा लो तुटत असेल, तर इथे आपल्याला काय होतं, पुटची किंवा मंदीची एंट्री तयार होते. तर त्यानुसार मी तिथे एंट्री पण घेतली. पण ज्या वेळेला आपल्याला ही किंमत लगेचच नेक्स्ट कॅन्डल ही कॅन्डल जी आहे एंट्री आल्या आल्या आपल्याला वर जाऊन क्लोज झाली आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बुलिश एंगल्फिंग पॅटर्न तयार झाला. त्यामुळे आपण इथे काय करायचं असतं, स्टॉप लॉस जो असतो तो आपल्याला इथे होता, पण ह्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर ह्याचा हाय ब्रेक झाल्या झाल्या स्टॉप लॉस देऊन बाहेर पडायचं असतं. म्हणून मी नेहमी सांगतो की मी जी सिस्टीम वापरतोय ही 100% ॲक्युरेट नाहीये, 90 ते 95% ॲक्युरेट आहे. म्हणजे इथे बघा ह्या टार्गेटच्या आसपास बराच वेळ साइडवेज झालं होतं, एम पॅटर्न बनला होता, म्हणजे इथपर्यंत आपलं सगळं बरोबर आलं होतं आणि एम पॅटर्नचा ब्रेकआउट देखील आला होता. पण त्यानंतर अचानक ही जी मूव्हमेंट झाली 5 ते 10% वेळेला आपल्याला असं होतं. म्हणजे आपण जर 100 ट्रेड घेत असू तर त्यामध्ये 5 ते 10 वेळा असं होतं की एंट्री येते,
छोटा स्टॉप लॉस देखील जातो आणि मार्केट रिव्हर्स होतं. तर अशा प्रकारे होऊ शकतं. मार्केट आहे, कुणी इथे म्हणजे देव नाहीये आणि त्यामुळे कुणीही 100% ॲक्युरेटली सर्व काही प्रेडिक्ट करू शकत नाही. पण आपण 95% पर्यंत 90 टू 95% पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित काम होताना बघायला मिळतं. तर त्यानंतर काय झालं, की इथनं आपल्याला एक पुन्हा बाउन्स बघायला मिळाला. अर्थात हा जो बाउन्स झाला, तर त्याचं कारण देखील होतं. मी तुम्हाला मागच्या 2 दिवसापासून सांगतोय, तुम्ही जर हे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात देखील आलं असेल, की वरच्या बाजूला मी ह्या 2 लेव्हल दिल्या होत्या. 2 दिवसापूर्वीपासून सांगतोय, की 24,935 आणि 25,140 हा रेझिस्टन्स झोन आहे. मोठ्या टाईम फ्रेमवरचा आहे. ज्या दिवशी दिलं होतं सोमवारी, त्या दिवशी सांगितलं होतं, की आता ह्याचा काही उपयोग नाहीये. आत्ता उपयोग नाहीये, पण तरी सुद्धा सांगतोय, असं सांगितलं होतं. याचं कारण तुमच्या आता लक्षात आलं असेल, की त्या आसपास रेझिस्टन्स झोन जवळ जाऊन मग सेलिंग येऊ शकतं. आता आपली तेजीची सर्व टार्गेट मागचे 2 दिवस जी काही छोटी-मोठी तेजी झाली आहे, त्याचे सर्व टार्गेट आलेले आहेत. आता पुन्हा एकदा सेलिंग स्टार्ट होऊ शकतं. उद्या शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग स्टार्ट होऊ शकतं. गॅप डाउन ओपन होऊ शकतं. गॅप डाउन ओपन झाल्यानंतर मग पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि मग एम पॅटर्न बनू शकतो. अशा प्रकारची मूव्हमेंट आता आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे तेजीची जी काही मूव्हमेंट आपल्याला 2 दिवस दिसली, ती आता संपलेली आहे शॉर्ट टर्म मध्ये. आता एक शॉर्ट टर्म मध्ये मंदीची मूव्हमेंट होईल असं आपल्याला आता वाटतंय आणि पुन्हा एकदा किंमत खालच्या दिशेनं येऊ शकते. आणि ही खाली येत असताना आपलं मागचं जे टार्गेट राहिलंय 24,285, ते येतं का येणाऱ्या काळात, ते आपल्याला बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. अगदी लगेच उद्याच्या उद्या येईल असं नाही, कदाचित पुढच्या आठवड्यात येऊ शकेल. पण आता एक डाउन साइडची मूव्हमेंट बाकी आहे आणि त्याच्यामध्ये त्याची जी टार्गेट्स आहेत, ती उद्या मूव्हमेंट व्हायला लागल्यानंतर मी सांगू शकेन आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काळासाठीचे टार्गेट सुद्धा बघायला मिळतील. पण हे 24,285 चं जे टार्गेट मागच्या वेळेला अगदी थोडक्यासाठी राहिलं होतं, फक्त 20 पॉइंटनं राहिलं होतं, ते टार्गेट आता कदाचित ह्या मूव्हमेंटच्या वेळेला येण्याची शक्यता आहे. तर हे झालं आपल्याला निफ्टी 50 साठीचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं, की वरच्या बाजूला ह्या 3 लेव्हल आहेत आणि ह्या 3 लेव्हल म्हणजे रेझिस्टन्स लेव्हल आहेत. 59,170 ची लेवल आहे, 59,650 ची लेवल आहे आणि 60,035 ची लेवल आहे. आता ह्या 3 लेवल दिसायला थोड्या मोठ्या-मोठ्या आहेत, लांब-लांब आहेत, पण सध्या मोठी मूव्हमेंट होत असल्यामुळेच या मोठ्या लेवल आपल्याला इथे दिसतायत. आज तुम्ही बघू शकता पहिल्या रेझिस्टन्स लेवल पर्यंत गेलं आणि सेलिंग झालेलं आहे. इथे सुद्धा काय होऊ शकतं, कदाचित एकदा आता उद्या बँक निफ्टीमध्ये वर जाण्याची शक्यता जास्त नाहीच आहे. कारण बँक निफ्टीनं तसं बघितलं तर 4-5 हे दोन्ही दिवस फार मोठी तेजी आपल्याला करताना दिसलेलीच नाहीये. निफ्टीनं त्या मानानं बऱ्यापैकी तेजी केली होती. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय होऊ शकतं, उद्या पण गॅप डाउन ओपन होऊन खालच्या दिशेनं जाऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा खालच्या बाजूला मी काही टार्गेट सांगितलेली होती. आता ती टार्गेट इथे चार्टवर राहिलेली नाहीयेत. पण तुम्ही जर मागच्या 1-2 दिवसाचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला खालच्या बाजूची टार्गेट सुद्धा बघायला मिळतील. तर उद्या खालच्या बाजूला ओपन होऊन आणखीन खाली जाण्याची शक्यता तयार झालेली आहे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करूया. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्हाला जर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काही अपडेट्स पाहिजे असतील, तर तुम्ही काय करू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्यासाठी जॉईन बटन आहे. जॉईन बटनला क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आणि यामध्ये आपण 4 प्रकार उपलब्ध करून दिलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. तर हे 4 प्रकार आपल्याला उपलब्ध करून दिलेत. पैकी तुम्ही कमीत कमी जर घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप घ्या. कारण गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिपच्या सर्व्हिसेस आत्ता आपण सध्या चालू केलेल्या आहेत. तर जर तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, WhatsApp मेसेजद्वारे या नंबरवर संपर्क साधू शकता आणि तुम्हाला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती मिळू शकेल. या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. कॉल करू नका कुठल्याही प्रकारचा, साधा किंवा WhatsApp कॉल. या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा परत जाऊया आणि आपल्या
राहिलेल्या सेन्सेक्स या इंडेक्स विषयी विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी 3 लेवल तुम्हाला दिलेल्या होत्या: 79,450, 79,700 आणि 79,880. तर हे 3 टार्गेट दिलेली होती. जसं मी तुम्हाला निफ्टीमध्ये सांगितलं, ओपन झाल्या झाल्या पहिलं टार्गेट आलं, इथे दुसरं टार्गेट आलं नव्हतं बराच काळ, आणि त्याच्या आधीच तुम्ही इथे बघू शकता तर एम पॅटर्न तयार झाला होता. जसं निफ्टीमध्ये झालं, आज सेम सेन्सेक्स मध्ये झालं, एम पॅटर्न तयार झाला, अपेक्षित ठिकाणी तयार झाला, आणि मात्र आपल्याला काय झाला, तो एम पॅटर्न फेल ठरला. आणि लगेचच आपण कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगितलं. इथेच तुम्हाला लगेच त्याची प्रचिती येते. जर ट्रॅप असेल तर तो ट्रॅप लगेच खेचला जातो. तर त्यामुळे मग आपल्याला वाट बघायची नसते. मग लगेच आपल्याला हा स्टॉप लॉस जाईपर्यंत वाट बघायची नाही. इथेच ह्याचाच हाय ब्रेक झाला की लगेच आपला स्टॉप लॉस गेला असं समजून त्यातून बाहेर पडायचं असतं. तर इथे पण ते झालंय. उद्या गॅपडाऊन ओपन होऊ शकतं, खाली येऊ शकतं, एक बाउन्स येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय होईल, तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की इकडे समजा कुठेतरी ओपन झालं किंवा इथे ओपन झालं, तर ओपन झाल्यावर थोडं खाली येईल, त्यानंतर एक बाउन्स येईल आणि मग परत जाईल. मग त्या थोडक्यात काय होईल की अशा प्रकारे एम पॅटर्न इथे तयार होईल. तर असं होऊ शकतं आणि सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तिन्ही इंडेक्समध्ये शुक्रवारी वीकेंडच्या दिवशी मार्केटमध्ये एक मोठं सेलिंग पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जे 2 दिवस हे तेजीचे होते, हे आता संपलेत आणि सेलिंग येण्याची शक्यता आता तयार झालेली आहे. तर हे झालं तिन्ही इंडेक्ससाठीचं शुक्रवारसाठीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंटमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.